होय बांधवानो, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ज्यांनी 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र 25 वर्ष पुढे आणला, राजन साळवीजी, सुभाष बनेजी, जाधवजी, या व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब, सगळ्या साहेबींनी, बंधू भगिनी, मातांनो, बांधवांनो, इथे आलो आणि हे सगळं भगवी लाट पाहिली, अतिशय आनंद झाला. शिवसेना प्रमुखांची आठवण झाली. आज देखील शिवसेना प्रमुखांना सांगतोय, बाळासाहेब, तुमचा कोकण ही भगवी लाट, सगळे शिवसैनिक या भगव्या झेंड्याचे शिपाई आजही आहेत. आजही सगळा कोकण तुमच्या सोबत आहे. हे शिवसेना प्रमुखांना मला सांगायला हवंय. शिवसेना प्रमुख ही सभा शिवसेना प्रमुख आकाशातून वैभव सौगातून पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला 2-2 हाताला आशीर्वाद देतील. एकनाथ, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, माझे आशीर्वाद आहेत. होय, आज देखील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे येण्यात, विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखाला तुम्ही जिवंत ठेवलंय. या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुरवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. अहो, मला सांगा, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते? झालं ना. नारायण राणेला मुख्यमंत्री बनवला, मनोज जोशीला मुख्यमंत्री बनवला, अरे मनोज जोशीला लोकसभेचा अध्यक्ष बनवला. का साहेब होऊ शकले नसते? अरे माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून वरती आलेला, झोपडपट्टीमधून वाढलेला रामदास कदम, त्याला सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं. शिवसेनेचा नेता केला, शिवसेनेचा नेता केला. उद्धवजी, तुम्हाला लाभ वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला. ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं, तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं, सगळं गमावलं. होय होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झालेलंच आहे, तर बांधवांना शिवसेना फुटलेलंच नाही. मी जबाबदारीने बोलतोय. ताकाला येऊन गाडग्यावर पोहण्याची आवश्यकता नाही, हे वास्तव आहे. आणि कोकण इथं शिवसेना प्रमुखांची भूमी आहे. बांधवांनो, मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना, या घोषवाक्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेला जन्म दिला. हा म्हणताय शिवसेना मोठी झाली, पण शिंदे साहेब आज तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतोय, शिवसेना मोठी कुणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. हे वास्तव आहे, वास्तव आहे. होय बांधवांनो, उदय सामंत याला कल्पना आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला सभा घ्यायला यायचो ना, त्यावेळेला उदय सामंत सोडून सगळ्यांचा समाचार घ्यायचो. सांगा, उदय सामंत दुसऱ्या पक्षात होते, पण उदय सामंतावर मी कधी टीका केली नाही. त्याचं कारण आज सांगतो की मुलाचं पाय पाडण्यात दिसतात. त्यावेळी मला कळलं होतं, एक ना एक दिवस हा उदय हा आमच्या सोबत, भगव्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास होता. सांगा उदय सामंत, मी संबंध कोकण पिंजून केलाय. सांगा राजन साळवीनी, राजन साळवीकडे तर एका दिवसामध्ये मी 10 सभा घेतलेल्या आहेत राजापूरमध्ये. संबंध कोकण पिंजून काढलाय, संबंध कोकण भगवामय केलं, संबंध कोकण शिवसेनामय केलं, संबंध कोकण शिवसेना प्रमुखमय केलं. आणि पुन्हा एकदा सांगतोय, एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या साक्षीने सांगतोय, पुण्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल, शिवसेनेचा असेल, भगव्या झेंड्याचा असेल. उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाहीत. एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादात काय झालं, जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता
त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज 40 पैकी एकाही आमदाराला निवडून देणार नाही. खोके 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 म्हणून बाप बेटे थकले थकले. ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे. राणे साहेब पण त्याला साक्षीदार आहेत. तुमच्या वडिलांना विचारून घ्या, तुमचे वडील पण साक्षीदार आहेत. अनेक खोके मिठाईचे आम्ही पोचवले मातोश्रीमध्ये. होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले, कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा 40च्या 40 आमदार निवडून आणले. एकही आमदार पडू दिला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, रामदासभाई या 40 पैकी एकाही आमदाराला मी पडू देणार नाही, सगळ्याच्या सगळे आमदार मी निवडून आणेन. आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब तुमचा मी आभार मानतो, अभिनंदन करतोय. अरे बोले तैसा चाले त्याची, बोले तैसा चाले त्याची वंदन ठेवले. तुम्ही बोललात तसे चाललात. सगळ्या आमदारांना कोट्यावधी रुपयाचा निधी दिलात. कुठल्याही विकास कामाला तुम्ही कमी पडले नाहीत. तुम्ही रात्रंदिवस झोपला नाहीत, तुम्ही जेवला नाहीत. कधी झोपतायत कधी जेवतायत कोणाला माहित नाही. दिवस रात्र काम केलं. होय शिंदे साहेब, मी देखील 10 मुख्यमंत्री जवळला पाहिलेत. मी 32 वर्ष विधिमंडळामध्ये काढली, 10 मुख्यमंत्री जवळला पाहिलेत. पण एकनाथ शिंदे साहेब सरकार पचवले ना. रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही, रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. आणि उद्धवजी तुम्ही एकनाथ शिंदेना बोलताय, कुणाची चूक आहे? तुम्ही आपल्या पक्षाने तुमचा केला पाहिजे. 40 आमदारांमध्ये 10 मंत्री तुम्हाला सोडून का जात आहे? आणि ते एवढंसं पिल्लू चलत आहे. कोणते कोणते पिल्लू? ते उद्धव ठाकरेचं काय ते पेगमिन एवढंच आपलं टुकटुक टुनटुन 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 काय बोलतोय. मी अमुक करणार, मी याला इकडे येऊन देणार नाही, मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही. अरे तुझी अवकात काय आहे? तुम्ही बाप बेटे आहात ना, तुम्हाला सगळं आयटम मिळालं, सगळं आयटम मिळालं. सगळं शिवसेना प्रमुखांनी कमावलं. तुमचं काय योगदान हो? तुमचं काय योगदान? आणि म्हणून शिंदे साहेब चिंता करू नका. आज देखील 2.5 वर्षात जे तुम्ही काम केलंय, संबंध महाराष्ट्राच्या माय भगिनी सगळ्या तुमच्या सोबत आहेतच, पण सगळे तुमचे भाऊ देखील तुमच्या सोबत आहेत. सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. शिंदे साहेब, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम सब आपके साथ में. मी सगळे तुमच्या सोबत आहेत, काळजी करण्याचं कारण नाही. आणि देव परमेश्वर तुम्हाला प्रचंड आयुष्य देईल, महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी तुम्हाला देईल तुमच्या नेतृत्वाखाली. शिंदे साहेब, एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतो, आज तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढली गेली आणि 230 आमदार जे आलेत शिवसेना भाजपचे, ते तुमच्या नेतृत्वाखाली आलेत. याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे शिंदे साहेब. आणि म्हणून होत आहे कधी कधी 2 पावलं मागे जाऊन 4 पावलं पुढे जायचं असतं. जाऊन आपण कदम काय शिंदे काय, त्यावेळेचा एक ऐतिहासिक गाणं आहे, कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार, वाघावरती करती वाळ अनुसरले सुर पवार. बाबासाहेब, शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती, पावटात घेऊन तोंडात भोसला चढे जो मात. हे ऐतिहासिक. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र घालवण्यात आले. खरं वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ, महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी, दिल्लीच्या पाठीशी कणखरपणे उभा राहिलेला संबंध महाराष्ट्र पाहिलाय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, आणि म्हणून अधिक बोलणार नाही. आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. एवढंच मी आपल्याला सांगेन, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला काल होता, आज आहे, उद्याही असेल. उद्धव ठाकरे, आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात 1 पण शिल्लक राहणार नाही.
कोण शिल्लक राहणार नाही तुमच्यासोबत. एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल. आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढले. आम्हाला तोंड उघडा लावू नका. एकनाथ शिंदेना बोलाल तर याद रखा, समजा महाराष्ट्र मावा हा एकनाथ शिंदेच्या पाठीची खंडी बोले आहे. पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.